आधाराने आपण राहतो, हा आपला धर्म आहे, ज्याचा आधार घेऊन आपण राहतो. पण आपला परमधर्म काय आहे? त्या भगवंताला, त्या प्रभूला अनन्य भावाने शरण जावं, हा आपला काय आहे? परम धर्म आहे. ऐका, धर्म रक्षितो हो रक्षिता, धर्म रक्षितो रक्षिता. जो धर्माचं रक्षण करेल, धर्म त्याचं रक्षण करेल. का? कारण यथा धर्मस्य ततो जयः, जिकडे धर्म आहे तिकडेच विजय आहे. आजपर्यंत इतिहासात अधर्माचा विजय झाला नाही, भविष्यात होणार नाही, वर्तमानात तर होतच नाहीये. म्हणून यतो धर्मस्य ततो जयः, जिकडे धर्म आहे तिकडे धर्माचा विजय आहे. मग धर्माने काय सांगितलं? सत्यम वध, सत्य बोलावं. का? सत्यमेव जयते, सत्यम परम धीमहि. बघा, आपल्याला सुरुवातीला वाटतं काय करायचं, खरं बोलून सारी खोट्याचीच तर दुनिया आहे. सत्य परेशान हो सकता है किंतु पराजित नहीं हो सकता, इसलिए सत्य बोलो. सत्यम परम धीमहि, सत्य बोलावं, धर्माने चालावं. धर्म काय सांगतो मग? बाबा दारू पिऊ नका, मांस खाऊ तरी आपण मांस, आता काय असं नाही कीर्तनात बसले म्हणून खात नाहीत, अशा लय पिणारे ना खाणारे कीर्तनात बसतात, त्याबद्दल काही वाद नाही. मांस खाऊ नका. का? निसर्गाने एक नियम बनवलाय. ऐका, लोक बोलतात ताई पहिले काय धान्यच होतं, जेव्हा आधी मानव होतं तेव्हा मांसच तर खायचे, तेव्हा पर्याय नव्हता. पृथ्वीला तिथं वाढायचं होतं, त्यावेळेला पर्याय नव्हता. म्हणून आता पर्याय नाही का? आहे ना आता पर्याय, अन्न पर्याय आहे ना. निसर्गाने तुम्हाला पर्याय उपलब्ध करून दिला. इतकं चांगलं अन्न पिकतं, शेतकरी राजा माझा अन्न पिकवतो. ज्या सात्विकतेने तो अन्न पिकवतो, त्या सात्विकतेने तो आहार आपण ग्रहण करा. का? कारण निसर्ग सांगतो, जे प्राणी जिभेने पाणी पितात ते मांस खातात. कुत्रा, मांजर, सिंह, वाघ कशाने पाणी पितात? जिभेने. कुत्रा कशाने पाणी पितो? मग कुत्रा जिभेने पाणी पितो, कुत्रा जिभेने पाणी पितो, म्हणून कुत्रा कळलं का? 5G ची रेंज आहे का आपल्याकडे? कुत्रा जिभेने पाणी पितो, म्हणून कुत्रा घरी गेला राजा विठाला. कीर्तनात येऊन बसल्या, पुण्य आहे. पण जाताना एक वेळा तर माझीच नेली, आणि त्याच दिवशी घेतली होती नेमकी नवीन चप्पल. आयोजकाला म्हटलं तुम्ही काही करा पण चप्पल वापस आणून द्या. आयोजक गेले ना स्टेजवर, ताईंची चप्पल ज्याने कोणी नेली आहे त्यांनी लवकर आणून द्या. 4-5 वेळा जो आणून देईन त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस. ती बाईला घे भैया तुझी चप्पल, काय चप्पलच नेली तर एवढं बोला लागते. आणि तूच तू म्हणत होती कीर्तनात जे चांगलं असतं ते घेऊन जा. तूच चांगली दिसली म्हणून घेऊन कीर्तनाला आल्या, काय जाताना चप्पल घेऊन गेला. काय आषाढी वारीला गेले, काय आषाढीला पंढरपूरला गेले वारीला, काय पुण्य. पण वय नसताना अर्ध तिकीट काढून गेले. काय डुप्लिकेट आधार कार्ड. किती रुपये घेते? 50. त्याला आता बंद. तुमची अर्धी तिकीट पण आता तेरवी असो, लग्न असो, बारस असो, मुंज असो, डोहाळे जेवण का असे ना, कोणाला पाठवायचं? सारखीच तिकीट आहे. आषाढी वारीला गेला पण वय नसताना अर्धी तिकीट काढून गेला. काय पाप आहे. पुण्य करणं सोपं आहे, पण पाप करणं सोपं आहे, पण पापाचा त्याग करणं कठीण आहे. ऐका, पुण्य करणं सोपं आहे हो. कसं? मंदिरात गेल्या, पाया लागल्या, हनुमंतरायाकडे जाता ना, पाया लागता. काय झालं? तिथे गेल्या 4-5 रुपये दानपेटी टाकले, काय झालं? पुण्य झालं. पुण्य करणं काय सोपं आहे, पण पाप पूर्णपणे त्याग करणं काय कठीण आहे. ऐका, तुमच्या भाषेत सांगते आणखीन समजेल. एखाद्या बाईला जर म्हटलं, बाई महाशिवरात्रीचा उपास आहे, मोठा पर्व काळ आहे, उपवास करू नको, चालेल मी एक दिवस बोलू नको.
कळलं का? टावर बांधला नाही का? रेंज आणखीन आली नाही का? एका बाईला म्हटलं महाशिवरात्रीची एकादशी आहे, एकादश करू नको, नाही केली तरी चालते, पण एक दिवस तू बोलू जमल का? म्हणजे पुण्य ते म्हणते अवघ एकादश करते, पाणीचा थेंब सुद्धा पित नाही, पण बोलासाठी बोलू नको. म्हणून पुण्य करणं सोपे, पण पाप पूर्णतः अवॉइड करणे कठीण आहे. म्हणून धर्माचीच तू मूर्ती, पाप पुण्य तुझ्या हाती. आपण धर्माबद्दल बोलत होतो. ऐका, धर्म शब्द जिकडे जोडाल तिकडे धर्म शब्दाची व्याख्या बदलते. धर्म शब्द संताकडे जोडा. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, त्यांचा कर्म त्यांचं धर्म सगळं कोण झालं होतं? भगवंत झाले होते. धर्म शब्द सैनिकाकडे जोडा. सैनिकाचे धर्म वेगळे. धर्म शब्द वीराकडे जोडा. वीरांचे धर्म वेगळे. सांगेन मी तुम्हाला, सकाळचं कोवळं ऊन होतं. राजमाता राष्ट्रमाता माझी जाऊसाहेब रायगडावरती उभ्या होत्या आणि उभ्या असताना समोरच एक किल्ला दृष्टीस पडला. नाव होतं कोंढाणा. त्या कोंढाणा किल्ल्याकडे बघितलं आणि पूर्वीची आठवण झाली. राजा जयसिंगाच्या तहामध्ये हा कोंढाणा किल्ला आपल्याला गमवावा लागला होता. डोळ्यामध्ये अश्रू आले. पण विचार केला, अरे शिवबांसारखा आपला पुत्र असताना आपल्या डोळ्यामध्ये अश्रू, आपण का अश्रू ढाळायचे? समोरच एक रामोशाचा मुलगा, महादेव नावाचा मुलगा पहारा देत होता. सांगितलं, महादेवा आत्ताच्या आत्ता राजगडावर जा आणि छत्रपतींना बोलवून आला. महादेव निघाले, राजगडावर पोहोचले, महाराजांना मुजरा केला आणि महाराजांना सांगितलं, राजा मासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तुम्हाला आत्ताच्या आत्ता मासाहेबांनी बोलवलं. मासाहेब राजा म्हणतात, महादेवा असं काय झालं की आमच्या मातोश्रींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले? कोण काही बोललं? नाही, कोण काही बोललं नाही, पण मातोश्रींच्या डोळ्यामध्ये अश्रू आम्ही मात्र स्वतः बघितले. चला तुम्ही. छत्रपती शिवरायांनी कृष्ण नावाच्या घोडीला फुगीर घातला. बाजूला असलेला जिरेटोप उचलला आणि डोक्यात घालणार तेवढा जिरेटोप पडला. आणि जिरेटोप पडला म्हणजे काय झालं? अपशकुन झाला. पण कर्तबगार माणूस अपशकुनाला घाबरत नसतात. एक बाई अंधश्रद्धेवर भाषण द्यायला निघाली, मांजर आडवी गेली म्हणून मागं परत. एक बाई, कळतं का खरंच तुम्हाला बोलणं माझं? हो तरी म्हणत चला, नाही तरी म्हणत चला. कीर्तन बोर होत आहे. आज काही नाही ना, बोर उद्या आवळा उद्या. मी जेवढं पाठ केलं तेवढं तुम्हाला ऐकावंच लागेल. ऐका, महादेवानी सांगितलं, चला. कृष्ण नावाच्या घोडीला फुगीर घातला. जिरेटोप जो पडला होता तो उचलला, महाराजांनी डोक्यात घातला आणि ती कृष्णा नावाच्या घोडीला टाच मारली. कृष्णा नावाची घोडी सह्याद्रीच्या दराखऱ्यातून धावायला लागली. रायगडावर येऊन पोचली. मातोश्रींना मुजरा केला. मासाहेब असं कळलं तुमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आहे, काय झालं? म्हणजे काही नाही शिवबा. शिवबांचा हात पकडला, बाहेर आणलं आणि सांगितलं, बघा शिवबा, तो कोंढाणा दिसतोय ना? अरे त्या कोंढाण्यावरती जो हिरवा झेंडा फडकतोय ना, हिरवा झेंडा बघून आमच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. छत्रपती शिवाजी महाराज काहीच बोलले नाही. छत्रपती बोलत नाही हे पाहून मासाहेबांनी स्वर वाढवला, शिवबा, अरे त्या उदय भानानं त्या कमल कुमारीला त्याच गडावर नेला आणि रोज तिच्यावर अत्याचार करतोय. तिकडे उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा औरंगजेबाने धुमाकूळ माजवला आहे. हिंदूंचं जबरदस्तीने धर्मांतरण करतोय. काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं, त्या मथुरेचं केशवराजेचं मंदिर पाडलं. ऐका, कोंढाणा घेणं एवढं सोपं नव्हतं महाराज. त्या मुघलांनी 2 गड जबाबदारीने राखून ठेवले होते, पुरंदर आणि कोंढाणा. जसं कमल कुमारीचं नाव ऐकलं, महाराजांची तळपायातली आग मस्तकात गेली. का? कारण छत्रपती शिवराय एकटे या पृथ्वीवरती असे राजे होते ज्यांच्या राज्यात समोर कधी बाई नाचली. कारण बाया नाचवणारे नसून ते बाया वाचवणारे होते. आणि आज दुःख याच गोष्टीचं वाटतं रुपेश दादा, की या महाराष्ट्रामध्ये
छत्रपती शिवरायांनी ज्यांनी नियम घालून दिला, समोर असणारी बाई एक तर माझी आई असेल, नाहीतर बहीण असेल. आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त आम्ही बाया नाचवाचे प्रोग्राम घेतो. आपल्या गावातली गोष्ट करत नाही. आपल्या गावात असं झालं असतं तर मी ते कीर्तनात उभी नसते. पण बघा तुम्ही, बरेचसे युट्यूबला व्हिडिओ येत असतील. फेमस तर माहिती आहे, नाव घेत नाही कुणाचं. तुम्हाला माहिती आहे कोणती आहे लावणी सम्राज्ञी, माहिती आहे ना? पण छत्रपती शिवराय माझे बाया वाचवणारे होते. बाया नाच असे कित्येक मुलं लुटावे आणि असे कित्येक सरदारांच्या सुंदर सुंदर बायक्या महाराजांच्या समोर यावा. महाराजांनी फक्त खना नारळाने ओटी भरावं आणि तिला माता म्हणून नमस्कार करावं. अगं तू माझ्या घरी आलीस, खाली हाताने जाऊ नको, ही ओटी घ्या आणि जा. आणि त्या राज्यात आज तागायत छत्रपती शिवरायांच्या विचारावरती, छत्रपती शिवरायांच्या संस्कारावरती लोकांचा विश्वास आहे. आज तागायत. ऐका, दंगल घडली, दंगल कुठे काय हा कीर्तनाचा विषय नाही. दंगल घडली, दंगल घडली. एक यवन कन्या आपल्या घरामध्ये एकटीच होती. आई वडील येत नव्हते. आई वडील तर येत नव्हते, पण त्या दंगलीतल्या काही दृष्टांची नजर तिच्यावरती पडली आणि मुलांनी विचार केला, मुलगी एकटी आहे, जीव गेला तरी बेहतर, पण आज मुलीला उचलायचंच. तिला कळलं आपल्यावरती दृष्टांची नजर पडली आहे. तिने विचार केला, आई बाप तर येत नाही, पण जीव जर वाचवायचा असेल आणि इज्जतीचं जर रक्षण करायचं असेल तर आपल्याला घरातून पळावंच लागेल. नाहीतर आज आपली इज्जतही गेली आणि आपला जीवही गेले. तिने पटापट दारखिडक्या बंद केल्या, घराच्या बाहेर पडली, धावली. जीवाच्या आकंताने धावत होती. मागे गुंड लागलेले होते. त्याच्यापासून जीव वाचवत 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 कशी धावत आली. एका कठड्यावरती बसली. त्या कठड्यावर बसल्यानंतर तिने उजवीकडे बघितलं तर एका गल्लीमध्ये एका घरातल्या छोट्याशा खिडकीमधून लाईट बाहेर पडत होता, प्रकाश. तिला लक्षात आलं, आज जर जीव वाचवायचा असेल, इज्जत वाचवायची असेल तर हे शेवटचं. 26 ते 25 वर्षाचा हिंदू युवक तिथं समोर उभा राहिला. त्याला म्हणले, दादा, प्रत्येकाला जीव वाचवा अशी विनंती करत होती, पण कुणीही माझा जीव वाचवला नाही. गुंड माझ्या मागे लागले आहेत. माझ्या जागी जर तुमची बहीण असती, तुमची आई असती तर तुम्ही काय केलं असतं? आजची रात्र फक्त इथे काढू द्या, उद्या सकाळी मी निघून जाईल. त्या दादाने दुसऱ्या क्षणी सांगितलं, ताई आत हो, कोण आहे त्यांना मी बघतो. तिला अंथरून पांघरून दिलं. हा गडी हिंद केसरी सारखी तब्येत, काय म्हणतात ते, 6 पॅक आणि पहिलवान गडी, काठी घेऊनच बाहेर उभं राहिला. आणि हे सगळे असे मोर तुकडे. त्यांना माहित होतं मुलगी याच दिशेने पळाली. जसे कॉलनीमध्ये एंट्री केली, बघितलं 6-6.5 फूट गडी उंच, तब्येतीने सलमान खान. त्यांनी विचार केला, मुलगी नंतर जीव वाचवायचा असेल तर पळावं लागतं. रात्रभर त्या हिंदू युवकाच्या मनामध्ये मात्र एक प्रश्न निर्माण झाला, अरे रात्रीची वेळ होती, मीही घरात एकटा होतो, मीही युवक होतो, तीही युवती होती. माझ्याही मनात आलं असतं तर मीही काहीही करू शकलो असतो, पण तरीही त्या मुलीने माझ्यावरती एवढा विश्वास टाकलाच कसा? रात्रभर तो झोपू देतो, पण सकाळी जाताना तिला मी विचारलं. सकाळ झाली, ती मुलगी आवरून तयार झाली आणि घराकडे निघत असताना त्या ताईला म्हटलं, ताई थांब, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. अगं दंगलीचा काळ होता, मीही युवक होतो, तूही तरुण होती. विचार आला असता तर मीही काहीही करू शकलो असतो, पण तरीही तू माझ्यावरती एवढा विश्वास टाकलाच कसा? त्याचं उत्तर दे आणि मग निघ. त्या ताईने सांगितलं, दादा मला माहिती होतं तू हा सकाळी मला प्रश्न नक्की विचारणार. ऐक दादा, दंगलीचा काळ होता, आई वडिलांची वाट पाहत होती, आई वडील येऊन नव्हते राहिले, पण या गुंडांची नजर मात्र माझ्याकडे फिरली. मला माहिती होतं इज्जतीचं रक्षण जर करायचं असेल तर मला घराच्या बाहेर पडावंच लागलं. मी घराच्या बाहेर पडली दादा, दमली थकली, जो दिसेल त्याला मदत मागायला लागली, पण कुणीही माझी मदत केली नाही. जेव्हा या कठड्यावरती बसली आणि माझी नजर गेली, त्यावेळेला तुझ्या घरातनं एक मंद प्रकाश बाहेर येत होता. विचार केला, इज्जतीचं जर रक्षण करायचं असेल तर ही शेवटची आशा आहे. याने जर वाचवलं तर ठीक, नाही तर समर्पण करणे. दादा जशी तुझ्या घराजवळ आली, तुझ्या खिडकीमध्ये बघितलं डोकावून, तर खिडकीमध्ये काय
छत्रपती शिवरायांची प्रतिमा तुझ्या घरी होती आणि तेव्हाच विचार केला ज्या घरात छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे त्या घरात माझ्या इज्जतीचं रक्षण होणार आहे. जय जोराने तर येऊ द्या. छत्रपती शिवाजी महाराज की